या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमच्या वतीने मी सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। सोलापूर शहर जिल्हा माझे अध्यक्षपद निवड झालेली आहे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम पार्टीचे। सोलापूर शहरात व जिल्ह्यात सर्वत्र आम्ही पदाधिकारी नेमण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणुका लढवणार आहेत एमआयएम पक्षाच्या वतीने। व तसेच 11 तालुक्यात 11 तालुका अध्यक्ष आणि तालुक्याचा शहर प्रमुख आणि वाडा वस्त्या गाव असा प्रमुख आम्ही नेमणार आहेत। जे कोणी इच्छुक असेल जे शहरात या ग्रामीण भागात त्यांना मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन करतो की त्याने येणाऱ्या 8 तारखेला रेस्ट हाऊस सोलापूर डाक बंगला येथे मीटिंग सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। सर्व ग्रामीण भागाचे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे पार्टी प्रेमी पक्षात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांना मी आवाहन करतो 8 तारखेला त्याने सर्व लोक डाक बंगल्यात उपस्थित राहावे। तुम्ही तर जिल्हाध्यक्ष मग शहराचा काय संबंध? यामध्ये ग्रामीणचा तुम्ही उल्लेख करण्यापेक्षा शहराचाच केलेला आहे। ग्रामीणचं पण केले की आपण नाही, जसा आकडा तुम्ही शहरातला सांगितला तसं ग्रामीणचं काही सांगितलेलं नाहीये। ग्रामीणचं कसं आहे, ग्रामीण खूप मोठं आहे। आम्ही त्याची आता पडताळणी करावं सगळे, म्हणजे कुठं कुठं आपले निवडून येऊ शकतात त्याचा आकडा घेऊन त्या जाहीर करणार। आम्ही अगोदर ते सगळ्यांना बोलून घेतलेले आहेत। 8 तारखेला मीटिंग घेऊन कुठं कुठं उभारणार उमेदवार, आपली काय परिस्थिती एमआयएमची असे बघून जाहीर करणार। पण सोलापूर शहराचा अनुभव असल्यामुळे मला गेल्या 30-35 वर्षापासून सोलापूर शहरात मी महानगरपालिका असो, गल्ली बोळ, शहरातला प्रत्येक भाग मला माहिती आहे। कुठला कार्यकर्ता कसा आहे, कुठला कार्यकर्ता कसं काम करू शकतो, प्रभाग कसा आहे, ते वाडातील नागरिक कसे, सगळे मला माहिती आहे त्याची। आणि फारुखभाई शाब्दी आणि मी दोघं एकत्र मिळून जिल्हा असो या शहर असो दोघं एकत्र मिळून काम करणार आहेत आणि एकत्रच उमेदवार जाहीर करणार आहेत। आम्ही 2 गट तर नाही पडले, गट वगैरे काय नाही, आमच्या सगळ्यांनी एकत्र आहेत। शहराध्यक्ष दिसत नाही, शहराध्यक्ष नाही पत्रकार परिषद शहर अध्यक्ष अचानक त्यांचे आत्या आजारी असल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत। त्यांनी मला सांगूनच गेले की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, घेऊन गेले। भाई काँग्रेस सोबत जाणार दुसरे 7 नगरसेवक फोडणार काय? 7 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत पक्षाच्या, फक्त वार्ड रचण्याचे वाट बघत आहेत। वार्ड रचना जाहीर झाली की काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत। आणि जे येत नसेल त्यांना पण आव्हान आहे, तुम्ही लवकर यावं, तुमच्यासाठी पर्याय तयार करून ठेवलेले माणसांचे आमच्याकडे तयार आहेत। परंतु नंतर असं सांगू नये की आम्हाला काय बोलले नाही म्हणून। तुम्हाला पण या माध्यमाच्या वरून मी तुम्हाला जाहीर करतो की तुम्ही पण लवकरात लवकर यावं। ग्रामीणमध्ये पक्ष संघटन कसं आहे? ग्रामीणमध्ये ऑलरेडी आमचे सगळे तालुका प्रमुख आहेत। आज आम्ही ते तालुका प्रमुख सगळे बरखास्त केलेले आहेत। आता नवीन आम्ही निवड करणार आहेत। सॉरी, आमच्याकडे जे येतील आम्हाला जे सन्मानाला येतील, आम्हाला जे सोडतील सीटं वगैरे, तर त्याची युती करून भाजप सोडून सगळ्याची युती करणार आहे। आमची लढत भाजप आणि शिवसेना बरोबरच आहे। कुठली शिवसेना? शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना बरोबर आणि फडणवीसांची भाजप। अजितदादा पण सोबत आहे? नाही, आम्ही घेणार नाही। अनवर सादातला बोलवले आहेत आम्ही, प्रभारी आमचे ते देणार आहेत आणि सगळं आम्ही एकत्र फारुखभाई सगळे एकत्र बसून चर्चा करून पद्धतीने नेमणार आहेत। आणि काय पक्षाने जी जबाबदारी देतील आपण ते पार पाडायचं असतं। आपण अनुभव, इंटरेस्ट, अभ्यास ज्या गोष्टीतला तिथनं बाजूला काढणं आणि तुम्ही आता तिथनं पडताळणी करण्यापासून ती माणसं किती, जागा किती, येणार किती, या सगळा अभ्यास म्हणल्यावर वेळ कमी आहे। आणि आता काय ग्रामीणचे ऑलरेडी आमचे लोक आहेत, तात्कालकोटचे आहेत, दक्षिण सोलापूरचे आहेत, असे मंगळवाड्याचे लोक आहेत, सगळे आहेत। परंतु आमचं कसं माहिती आहे का, ग्रामीणमध्ये तयारी आहे, परंतु आता नवीन बॉडी, आता मी नवीन असल्यामुळे एमआयएममध्ये गेल्या 6 विधानसभेच्या वेळी प्रवेश केलेला आहे मी, आणि त्या मला अनुभव अजून घ्याल त्याचा।
वेळ कमी आहे. वेळ नाही आता आम्ही 1 महिन्यात सगळं संपणार सगळं. 12 नगर परिषदा, झेडपी, 11 पंचायत समित्या आणि तुमच्याकडे 1 महिन्याची वेळ. 18 तारखेला त्यांची प्रभाग रचना फायनल होती. 18 ऑगस्ट 8 तारखेनंतर सगळे दौरे करणार आहोत आम्ही. रोज सकाळी 2-3 तालुके घेणार एका दिवसात आम्ही. यावर दौरे करून सगळे गाठी बेटी घेऊन आम्ही संपूर्ण आपले ग्रामीणमध्ये एमआयएमचे 2-3 नेत्यांची नावं सांगता कोण कोण आहेत? सांगोल्यात कोण आहे? कुर्डवाडीत कोण आहे? सांगोल्यात राजू इनामदार आहेत, फारुख मुजावर आहेत आणि शौकत तांबोळी पण आहेत तिथं सांगोल्यामध्ये. हां. आणि आमचे अक्कलकोटचे दावण आहेत. हां. सगळे असे आमचे आहेत लोक. आणि आता नवीन लोकांचं नाव, आता मी सगळं नावं घेतले की येणारे लोक नाराज होतात. पण आम्ही नावच कोण जाहीर करत नाही. सगळं नाव माझ्याकडे आहेत. पण नवीन लोक पण येण्यास इच्छुक आहेत. सगळेच नावं करून जाहीर करणार आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.